तर या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 51 सॉल्व करणार आहे. द रेशो ऑफ पोटेन्शियल डिफरन्स दॅट मस्ट बी अप्लाइड अक्रॉस पॅरलल अँड सिरीज कॉम्बिनेशन ऑफ टू कॅपॅसिटर्स C1 अँड C2 विथ देअर कॅपॅसिटन्स इन द रेशो 1:2. तर आपल्याला या ठिकाणी रेशो फाइंड करायचा पोटेन्शियल डिफरन्सचा, जे आपल्याला अप्लाइड करणार आहे अक्रॉस पॅरलल अँड सिरीज कॉम्बिनेशन दोन कॅपॅसिटरच्या अक्रॉस C1 अँड C2. त्यांचा कॅपॅसिटन्सचा रेशो दिलेला आहे 1:2. ओके, पुढे सो दॅट एनर्जी स्टोर इन दिस टू केस बिकम सेम. तर या केसमध्ये जी एनर्जी स्टोर होणार आहे ती या ठिकाणी काय असणार आहे, सेम. तर हा क्वेश्चन 2023ला विचारलेला होता. याच्या 4 ऑप्शनपैकी पहिलं जे ऑप्शन आहे ए ते आहे 3:√2, बी ऑप्शन आहे √2:3, सी ऑप्शन आहे 2:9 आणि लास्टचं जे डी ऑप्शन आहे ते आहे 9:2. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असणार आहे. चला तर याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर या क्वेश्चनमध्ये आपल्याला रेशो फाइंड करायचा पोटेन्शियल डिफरन्सचा, जो आपल्याला पॅरलल आणि सिरीज कॉम्बिनेशनच्या अक्रॉस अप्लाइड केलेला आहे. ठीक आहे, तर C1 आणि C2 हे दोन कॅपॅसिटन्स दिलेले आहे आणि त्यांचा रेशो दिलेला आहे तुम्हाला 1:2. C1/C2 याचा जर रेशो घेतला तर तो आहे 1/2 इतका त्याचा रेशो दिलेला आहे. ओके, याला क्रॉस मल्टिप्लाय करू, मग आपला जो C2 भेटणार आहे तो किती भेटणार, तर 2 टाइम्स C1 इतका भेटेल. आणि आपल्याला एक कंडिशन दिलेलं आहे, एनर्जी स्टोर जे आहे या दोन्ही केसमध्ये सिरीज आणि पॅरलल त्या दोन्ही केसमध्ये सेम आहे. मग एनर्जी स्टोर इन पॅरलल कॉम्बिनेशन इज इक्वल टू एनर्जी स्टोर इन सिरीज कॉम्बिनेशन. पहिल्यांदा पॅरललमध्ये कनेक्ट केलेलं आहे. मग आपण एक काम करू, कॅपॅसिटर्स जे आहे ते पॅरललमध्ये घेऊ. कॅपॅसिटर्स C1 अँड C2 आर कनेक्टेड इन पॅरलल. पहिल्या केसमध्ये त्यांनी काय दिले, पॅरलल. आणि पॅरललमध्ये आपण काय करतो, डायरेक्टली ॲडिशन करतो. मग CP इज इक्वल टू C1 प्लस C2. ओके, C1 ची व्हॅल्यू नाही आपल्याकडे, C1 तसाच लिहू आपण आणि या C2 ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करू. C1 तसाच आणि C2 जो आहे तो C2 किती तर 2 टाइम्स C1. आणि या दोघांचे जर ॲडिशन केलं तर तो किती भेटणार, तर 3C1. ही कोणाची व्हॅल्यू झाली, तर आपली CP ची व्हॅल्यू झाली. ठीक आहे, आता आपल्याला एनर्जी तर सेम दिलेली, पण आपल्याला रेशो जो फाइंड करायचा तो पोटेन्शियलचा या ठिकाणी आपल्याला रेशो फाइंड करायला लावलाय. तर पहिल्या केसमध्ये पॅरलल आहे म्हणजे VP डिवायडेड बाय काय करायचं आपल्याला, VS ही आपल्याला फाइंड करायचं आहे. आता दुसऱ्या केसमध्ये हे कॅपॅसिटर कसे कनेक्ट करायचं, सिरीजमध्ये. कॅपॅसिटर्स C1 अँड C2 आर कनेक्टेड इन सिरीज. कसे कनेक्ट करणार, सिरीजमध्ये. आणि सिरीजमध्ये आपण काय करतो, रेसिप्रोकल घेऊन त्यांची ॲडिशन. मग 1/C1 प्लस 1 काय राहिला, C2. हे झालं तुमचं CS. ओके, C1 आणि C2च्या व्हॅल्यू नाही, पण त्यांचा रेशो दिलेला आपल्याला. C1 मी तसाच पुट करणार, पण C2 जो आहे तो किती 2C1, तो या ठिकाणी मी पुट करणार. डिनॉमिनेटर सेम नाही म्हणून एक काम करायला 2 ने डिवाइड करून टाका आणि 2 ने काय करा तर मल्टिप्लाय करा. आता डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरची काय करू शकतात, ॲडिशन. मग 1/CS इज इक्वल टू काय भेटेल, 3/2C1. याचा रेसिप्रोकल करा म्हणजे आपल्याला CS भेटेल. CS किती भेटेल तर 2C1 अपॉन काय भेटला 3. मग आपल्याकडे CS ची पण व्हॅल्यू भेटली आणि दुसरं म्हणजे CP ची पण व्हॅल्यू भेटली. मग आता दिलेल्या कंडिशननुसार आपल्याला एनर्जी स्टोर जे आहे पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये आणि सिरीजमध्ये ती सेम दिलेली आहे. आणि एनर्जी स्टोरचा फॉर्म्युला काय 1/2CV². पण हा पॅरलल आहे, मग याला CP करा आणि पोटेन्शियल VP असेल. सिमिलरली 1/2 सिरीजमध्ये CS करा आणि पोटेन्शियल जे आहे ते काय असेल तर VS. 1/2 का होणार आहे, कॅन्सल. CP ची व्हॅल्यू किती 3C1 टाकून द्यायचं आणि पोटेन्शियल आपल्याला फाइंड करायचं, तो VP² तसा ठेवणार. CS किती 2C1/3 आणि करायला तर तुमचा VS². ओके, हा C1 आणि इथला C1 काय आला, कॅन्सल. मग आपल्याला VS² जो इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड. मग VP डिवायडेड बाय काय भेटेल आपल्याला VS. याचा काय करायचं आपल्याला स्क्वेअर. आणि या ठिकाणी जो रिमेनिंग राहिला तो काय राहिला तर 2 आणि हा जो 3 इकडे मल्टिप्लाय, इकडे काय करा डिवाइड. 3 3चा किती झाला तर 9. आता याचं काय करायचं आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचं. मग टेकिंग स्क्वेअर रूट VP डिवायडेड बाय VS भेटेल. 2चा स्क्वेअर रूट येणार नाही, मग त्याला आपण कशामध्ये लिहिणार, रूटमध्ये. 9 कशाचा स्क्वेअर रूट आहे तर 9 आपला 3चा स्क्वेअर रूट आहे. मग याचं जे आन्सर आलं ते आलं √2 डिवायडेड बाय 3. आणि या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर चेक केलं तर ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. द रेशो ऑफ
potential across parallel combination and that of the series combination is √2/3 म्हणजेच आपला रेशो √2:3. मग आपला ऑप्शन नंबर बी जो आहे तो या ठिकाणी करेक्टली मॅच होतोय. मग या क्वेश्चनचं फायनल आन्सर असेल ऑप्शन बी, मीन्स √2/3.